नक्कीच त्यांनी काही ना काही घरगुती गोष्टी करणं गरजेचं असतं की घर बसल्या आपण टेस्टोस्टेरॉन लेवल कशी वाढवू शकतो. स्ट्रॉंग आणि हार्ड इरेक्शन येण्यासाठी तुमची डिझायर पण तितकी स्ट्रॉंग पाहिजे किंवा स्ट्रॉंग डिझायर किंवा इच्छाशक्ती असणार. जितकी तुमची काम इच्छा स्ट्रॉंग असेल, स्पर्मॅटोजेनेसिसमुळं आपलं सिमेंटचा व्हॉल्यूम, त्याच्यातली शुक्रांची संख्या ही पण डिपेंड असते. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कुक करून भाजी पण बनवली, जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये हे जर तुम्ही सेवन केलं, याला तुम्ही फेकू नका, ज्याला येलो यॉक म्हणतो आम्ही, ते फेकू नका, ते पण घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारण त्याच्यामुळं तुमचं स्पर्मॅटोजेनेसिस चांगलं राहील, तुमची काम इच्छा खूप स्ट्रॉंग राहील आणि तुम्हाला इरेक्शन पण हार्ड येईल. नमस्कार मित्रांनो, ज्या कोणी लोकांना सेक्शुअल लाईफ खूप स्ट्रॉंग आणि चांगलं हेल्दी पाहिजे असेल आणि त्यांना परफॉर्मन्स बेटर द्यायचा असेल, तर नक्कीच त्यांनी काही ना काही घरगुती गोष्टी करणं गरजेचं असतं. आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात चांगलं परफॉर्मन्स देण्यासाठी किंवा बेटर करण्यासाठी काय आपण घरी करू शकतो आणि घरच्या घरी आपण टेस्टोस्टेरॉन लेवल कशी वाढवू शकतो, त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट नेहमी तुम्हाला सायंटिफिक बेस किंवा क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर जे काही गोष्टी असतात त्या मी तुमच्यासमोर सादर करीत असतो. खरोखर मित्रांनो, माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की घर बसल्या आपण टेस्टोस्टेरॉन लेवल कशी वाढवू शकतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आपली जे सेक्शुअल सायकल आहे, जे सुरुवात जिथून होते ज्याला आपण डिझायर म्हणतो, जर ती डिझायरच जर कमी असेल तर नक्कीच आपल्याला इरेक्शन कमी पॉवरची येतील. तर मित्रांनो, स्ट्रॉंग आणि हार्ड इरेक्शन येण्यासाठी तुमची डिझायर पण तितकी स्ट्रॉंग पाहिजे. आणि डिझायर ही कशावर डिपेंड आहे, हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन ठरवते. तर टेस्टोस्टेरॉन हार्मोन जितकी तुमची चांगली असेल तितके तुमचे स्ट्रॉंग विल असणार किंवा स्ट्रॉंग डिझायर किंवा इच्छाशक्ती असणार. जितके तुमची काम इच्छा स्ट्रॉंग असेल तितके तुम्हाला हार्ड इरेक्शन तुम्हाला येऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनला बिलकुल निग्लेक्ट करू शकत नाही. कारण की टेस्टोस्टेरॉन इज द किंग ऑफ द हार्मोन. इट इज नॉट ओनली सेक्शुअल हार्मोन्स. पण जर आपल्या हार्टला मजबूत ठेवायचं असेल, आपल्या हाडांना मजबूत ठेवायचं असेल, आपली स्किन लॅक्झिसिटी मेंटेन ठेवायची असेल, तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल ही नॉर्मल असणं खूप अत्यंत गरजेचं असतं. कारण की या टेस्टोस्टेरॉन लेवलवरच आपलं स्पर्मॅटोजेनेसिस ठरलेलं असतं. स्पर्मॅटोजेनेसिसमुळं आपलं सिमेंटचा व्हॉल्यूम, त्याच्यातली शुक्रांची संख्या ही पण डिपेंड असते. तर या सगळ्या गोष्टी जवळपास एक दुसऱ्याला जोडून जर तुम्ही बघितल्या ते टेस्टोस्टेरॉनच्या अवतीभोवती नक्कीच फिरतात. साधं सिंपल टेस्टोस्टेरॉन बूस्टिंगसाठी तुम्हाला कंपल्सरी स्ट्रेनस एक्झरसाइजेस करणं गरजेचं असतं, जे की तुम्ही जिममध्ये जाऊन चांगलं प्रत्येक बॉडी पार्टला चांगलं स्ट्रेनस एक्झरसाइज देऊन तुमच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉनची पातळी नक्कीच तुम्ही वाढवू शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्ही वॉकिंग करत असाल तरी तुम्ही टेस्टोस्टेरॉनची लेवल चांगली वाढवू शकता. कारण की ते वॉकिंग करता करता व्हिटॅमिन D3 पण भेटतं. जसं की व्हिटॅमिन D3 इज अ सन व्हिटॅमिन्स. तर व्हिटॅमिन D3 पण भेटतं. आणि तुम्हाला माहीत आहे की टेस्टोस्टेरॉनच्या सिंथेसिससाठी व्हिटॅमिन D3 हे खूप महत्त्वाचा घटक आहे. तो तुम्हाला मॉर्निंग वॉकमधून भेटतो. पण तिथं काय करायचं, 3 मिनटं वॉक करायचं, 1 मिनटं रनिंग करायचं, 3 मिनटं वॉक करायचं, 1 मिनटं रनिंग करायचं. असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला टेस्टोस्टेरॉन लेवलमध्ये नक्कीच सुधारणा दिसून येऊ शकते. तिसरी गोष्ट, आता खाण्यामध्ये कसं असतं, आम्ही तुम्हाला कोणतेही असं फूड नाही ह्या जगामध्ये की जे डायरेक्ट टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवेल. पण टेस्टोस्टेरॉन सिंथेसिससाठी त्याची निर्मितीसाठी जे व्हिटॅमिन लागतात ते जर पदार्थ तुम्ही खाल्ले तर नक्कीच टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यासाठी आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्याला मदत घेता येऊ शकते. तर जसं की आता मी तुम्हाला सांगेल की हिरवे भाजीपाला मेथीची भाजी असते, पालकची भाजी असते. मस्त पालकची भाजी बनवा, मेथीची भाजी बनवा. त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना लसूणी मेथी, लसूण टाका मस्त एकदम, जास्तीत जास्त प्रमाणात तुकडे करून लसूण टाका. आणि ह्या जर भाज्या नियमित रूपाने तुम्ही ॲज अ सलाद किंवा ॲज अ तुम्ही कुक करून भाजी पण बनवली, जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये हे जर तुम्ही सेवन केलं तर नक्कीच तुमच्या बॉडीमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि B12 याचं प्रमाण खूप चांगलं वाढण्यास आपल्याला मदत होते. आणि तुम्हाला माहीत आहे की जोपर्यंत झिंक आणि मॅग्नेशियम हे आपल्या शरीरामध्ये
मुबलक मात्रामध्ये नाही आहे तोपर्यंत टेस्टोस्टेरॉनची सिंथेसिस किंवा निर्मिती होतच नाही. तर म्हणून ह्या हिरव्या भाज्या आणि फळं असतात ते जर जास्त सेवन केलं तर ते पण डायरेक्टली और इनडायरेक्टली तुम्हाला टेस्टोस्टेरॉन बूस्टर म्हणून नक्कीच काम करतं. तिसरी गोष्ट तुमची एक म्हणजे चुकीची कल्पना आहे की अंड मी खातो साहेब, पण अंड मी काय करतो ते मधलं येलो मी जे फेकून देतो आणि मग फक्त आणि पांढरा भाग खातो. तर असं न करता की कोलेस्ट्रॉलपासूनच टेस्टोस्टेरॉन बनतं, हे गुड कोलेस्ट्रॉल असतं, याला तुम्ही फेकू नका, ज्याला येलो यॉक म्हणतो आम्ही, ते फेकू नका. ते पण घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण की टेस्टोस्टेरॉन इज अ ऑइल बेस्ड हार्मोन आहे. जर जोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये गुड फॅट किंवा गुड कोलेस्ट्रॉल नसणार तोपर्यंत त्याचं टेस्टोस्टेरॉनचं ॲब्झॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये राहणार नाही. त्याच्यामुळं गुड कोलेस्ट्रॉल पण असणं आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. म्हणून ज्या पदार्थामध्ये गुड कोलेस्ट्रॉल आहे ते पदार्थ पण घेणं अत्यंत गरजेचं असतं. जसं आता नट्स आहेत, बदाम आहे, काजू आहे, याच्यामध्ये चांगले सॅच्युरेटेड फॅट असतात आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट हे टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शनसाठी किंवा ॲब्झॉर्प्शनसाठी गरजेचे असतात, म्हणून ते पण घेणं अत्यंत गरजेचं असतं. तर मित्रांनो, ह्या जर 3-4-5 गोष्टी जर तुम्ही प्रॉपर जर डेली रुटीन बेसिसवर जर रेग्युलर बेसिसवर मेंटेन ठेवत असाल तर नक्कीच तुमची टेस्टोस्टेरॉनची लेवल ही चांगली नॉर्मल राहील. त्याच्यामुळं तुमचं स्पर्मॅटोजेनेसिस चांगलं राहील, तुमची काम इच्छा खूप स्ट्रॉंग राहील आणि तुम्हाला इरेक्शन पण हार्ड येईल. तर मित्रांनो, फक्त आणि फक्त अश्वगंधा शिलाजीत खाऊन जर तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करत असाल किंवा एखाद्या डॉक्टरांकडे जाऊन फक्त काउन्सिलिंगद्वारा आणि किंवा फक्त त्यांच्या औषधीद्वारा जर लैंगिक आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्ही चूक करत आहात. घरच्या घरी भरपूर आपल्याकडे खजाना आहे जे मी माझ्या व्हिडिओद्वारा सांगत असतो. तुम्ही त्याला जर ॲक्सेप्ट केलं, तुम्ही त्याला समजून घेतलं, त्याच्या पाठीमागचं सायन्स समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला घरच्या घरी लैंगिक आयुष्य चांगलं बेटर करता येणं शक्य आहे. आणि मित्रांनो, यासाठी तुम्हाला मी नेहमी सांगतो की अशाच माहितीसाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर पण करा.